हे गाईज वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. आणि आज तुम्हाला एकदम जबरदस्त कॉन्टेंट भेटणार आहे. बघू शकतात आपण आज आलो आहे कॅटरेसला झालो आहे. पण हे एक कॉन्टेंट आहे माझ्यासाठी की तुम्हाला लोकांना समजेल की कॅटरेसला कसा जायचं असतं, म्हणजे काय काय असतं, किती मेहनत लागते, किती टाईम उभा राहायला लागतं, किती लोकांना जेवण वाढायला लागतो, कसा त्या लोकांना कसं जेवायला लागतं जे पोरं असतात कॅटरेसची, परत किती पैसे भेटतात. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लोकांना सर्व समजणार आहे. आणि आम्ही लोक आज आलो आहे वाकोलाच्या कलिनाच्या गुरुद्वारला, जिकडे आपण मागच्या टायमाला जेवायला आलेलो. सो आता आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला लोकांना पहिला दाखवतो. हे असा व्हाईट शर्ट घालायला लागतो, त्याच्यावरती एक जॅकेट येतो त्या लोकांचा, त्या कंपनीचा, ज्या लोकांच्या आपण कॅटरेसला जात असतो. सो आता आपण जॅकेट घेऊया, घालूया आणि जाऊया आता कामाला लागूया डायरेक्ट. चला. लास्ट टाईमला इथेच आपण इकडे बसलेलो, मी सोनिया वगैरे आलेलो तेव्हाचा. आणि आज आता आपल्याला इथे कॅटरेस करायचं आहे. तर आम्ही लोक आता कॅटरेसला आलो आहे इकडे आणि तयार व्हायला घेतो. तुम्हाला लोकांना फायनल लुक दाखवतो आणि प्लस तिकडे गुरुद्वारला तुम्हाला ते पण दाखवतो की काय काय आहे, अजून कोण कोण आहे सर्व दाखवतो. चला पहिला तयार होतो, तयार होऊन लुक दाखवतो. 1 2 3. तर मी फायनल लुक असं येतो आमचं तयार झाल्यावर. आणि बघ सचिन कॅटरेस ह्या कॅटरेसमधनं आहे. फायनल लुक असं डाऊन. आता आपल्याला बाहेर जायचं आहे. आता नाश्ता वगैरे काहीतरी असेल, आपल्याला नाही त्यांना वाढायचं आहे. आता जाऊन मग नाश्ता वाढायला जाऊया आपण. चला. तर हे बघा अशा टाईपचा काहीतरी गुरुद्वारा आहे आतमधून. तुम्हाला लोकांना बाहेरनं पण दाखवतो. फोटो आपण आलेलो इकडेच आईस्क्रीम खात होतो, फोटो काढत होतो. सो आता आपण 7 वाजता इथे आलो आहे. 7 वाजता आपण तयार वगैरे झालो आहे आणि बघूया आपल्याला किती टाईम इथे कॅटरेस करायला लागतं आहे. आणि इकडे आता हे लोक सर्व पूर्ण पाणी भरत आहेत, गरज भरतात पाण्याची. तर मला भेटलं आहे सर्वात पहिला काम, एकदम बोरिंग काम, पाणीला दाबून घ्यायचं. पाणी भरायचं टाकीमध्ये, कारण की नळला असं सोडला ना तुम्ही भरला नाही जात, म्हणून पहिला काम. अजून पार्टीवाले आले नाही आणि मला हे काम करायला मजा येते. काय माहिती का, तर मी पाण्याची फेरी मारून आलो. सर्वांना पाणी द्यायचं असतं, तर पाण्याची फेरी वगैरे मारून आलो आहे. आणि आता पहिला नाश्ता असेल, किती 8 8:30 9 वाजायला आले. मग आता पहिला नाश्ता वगैरे असेल, आम्हाला नाही म्हणजे त्या लोकांना लोकांना वाढायचं असेल. तर बघूया आता एक्सपिरियन्स कसा असणार आहे. टाईमलेप्स वगैरे लावूया आपण. चाय आहे आणि काय पोहे काय उपमा बघू. चला. हे बघा आता नाश्ता चालू केला आहे. पोहे आहेत आणि चाय आहे. पोहे आणि चाय बघा त्या लोकांना वाढायचं चालू केलं आहे. त्या लोकांचं झालं ना की मग आम्ही लोक खाणार. पहिल्या ते लोक खातात, जे पार्टी असते ना ती खाते. मग पोरी लोकांना बोलवलं, पोरी पण असतात, काही पोरी पण करतात. पोरी आता कॅफेमध्ये हे वाढत आहेत, नाश्ता वाढत आहेत. आणि इकडे जेवण असणार आहे, जेवण वगैरे असणार आहे. पोरी जेवण हे वाढतात, नाश्ता. आपल्याला आराम करायचा आहे, तोपर्यंत आपण आराम करूया. आता सर्वांचा नाश्ता झाला आहे, तर मी आता नाश्ता घेतो आहे बघा इकडे. आणि आता सर्वांचा नाश्ता झाल्याच्यानंतर आम्हाला नाश्ता करायला भेटतोय. 9 वाजले आणि हा इथे मागे किचन आहे. सॉरी, हा इथे मागे किचन आहे. किचन पण दाखवतो, 1 मिनटं थांबा, पहिला खातो, तुम्हाला जाऊन किचन दाखवतो. अजून टाईम आहे, अजून हे काय बोलतात जेवणसाठी टाईम आहे, मग आपण खाऊन घेऊ. तर हा बा तिकडे हॉल आहे आपला आणि इकडे आपला आस्था सेटअप असतं सर्व. इकडे जेवण आहे, इकडे भेटतं. डाळ भाजी वगैरे सर्व बनतं इकडे. आणि आता नाश्ता वगैरे झाला आहे, 9:30 वाजले आहेत आणि अजून हे आपल्या पार्टीवाले आले नाही अजून. इकडे बासुंदी बनते इकडे आणि अजून पार्टीवाले आले नाही. मग पार्टीवाले आले की मग आम्ही लोक हे करणार, जेवण वगैरे चालू करणार. थोडीशी पब्लिक आले, लग्न चालू नाही झालं अजून. आणि आपला बाप्पा इकडे आहे बघ, बाप्पा आहे, गणपती बाप्पा. सो बघूया अजून किती कसा एक्सपिरियन्स आहे आपला, मी सांगतो लास्टला. आता लग्नाला सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला पण नाही त्या पाण्याच्या काउंटरला उभा केला आहे. आम्ही पाणी वाढतो तिकडे आणि तिकडे जेवणाचं काही असणार, प्लेटी वगैरे तिकडे आहे ना, मग इकडनं असं जेवण वगैरे तिकडे जातं ना डायरेक्ट. आणि आता लग्न सुरू झालं आहे, लग्न संपल्याच्या नंतर मग जेवण वगैरे चालू आहे.
आता लग्न वगैरे चालू झालं आहे ना तर थोडा बोरिंग होतो आहे, कारण की आता काम खूप आहे की आता इकडे पाणी भरायला आलं, किती काम करायला लागतं, पाणी भरायला लागतं. पहिला भांडी घासली नाही म्हणजे भांडी जी होती ना पुसली फक्त, आणि आता पाणी भरतोय टाकीमध्ये. पण पाणी वाटतं आता, अजून फक्त पाणीच चालू केलं आहे. आणि नाश्ता पोळी वाटत होत्या आम्ही लोकांना. आता नंतर जेवण वगैरे चालू आहे ना, मग फक्त आम्हाला जेवण वाढायचं असेल, असं जेवणच्या इकडे उभं राहून असं जेवण वाढायचं असेल फक्त आतमध्ये उभं. तसं एवढा काम नाही पण तरी वाटतं थोडा, कसं तरी वाटतं. घरात काम नाही करायचं, एवढा इथे काम करायला लागतं. बघ हा बघ बाहेर ना किती क्लीन दिसतो, एकदम मस्त दिसतो. पण आतमधनं रिअलिटी बघाल ना तर एकदम घटिया. आणि हे बघा हे पण आहे आज खायला वगैरे. अजून आता चालू झालं, आताच लग्न झालं आहे, मग आता चालू आहे सर्व. आणि हे बघा आतमध्ये कशी दिसपण असते बघ. इथे काही नाही, अजून जेव्हा चालू आहे ना ऑर्डर तेव्हा बघा तिथे किती पण कॅन काढून ठेवलेले आहेत, सर्व दिसपड आहे. बाहेरनं खूप सुंदर दिसेल तुम्हाला, पण आतमधनं रिअलिटी एकदम दिसपड झालेली असते सर्वीकडे. ही बासुंदी आहे, बासुंदी आणि बरफ भरून ठेवलं. ही बासुंदी आहे, इकडे जेवण आहे तयार झालेलं आहे. इकडनं जेवण घ्यायचा, जर समजा इकडे संपलं ना इकडनं घ्यायचं, इकडनं ठेवायचा आणि वाढायचा. आता लग्न झालेलं आहे, आता यायचं चालू करतील, काउंटर चालू करायची असणार आता. चल तर लग्न चालू झालेलं आहे आणि कमेंटमध्ये सांगा माझा हा आउटफिट कसा दिसतोय. मी कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा. आपण आता जाऊया बाहेरच्याला. तर हे बघा जेवायला बाई, इथे सॅलड आहे पहिला, मग पुरी आहे आणि हे आहे का बोलतो स्टार्टर आहे, आणि मग परत हे चपात्या, पनीर वगैरे आहे, भात आहे. इकडे 2-3 प्रकारचे भात आहे, बासुंदी, आणि हे तर भाई काय तवा काहीतरी आहे, काय आहे तवा. तर आता फायनली सर्व काम झालेलं आहे, म्हणजे आता मेन काम चालू होईल. आता जेवण वगैरे आतमध्ये चालू होईल. आणि मी इथे पाण्याच्या इथे उभा आहे, पाणी द्यायचं इकडनं. इकडे आईस्क्रीम आहे, म्हणजे पाणी किंवा आईस्क्रीम दोघांमधनं आहे का. आणि तिथे एमटी आहे, म्हणजे तिथे कचरा वगैरे जाणार सर्व. मग आता पहिला आतमध्ये जेवण होणार, मग इकडे येतील लोक, मग पाणी वगैरे आईस्क्रीम वगैरे इकडे असणार आहे. आता पण तयार होऊया. इकडे आतमध्ये जेवण चालू झालं, जेवण वगैरे दाखवलं तुम्हाला. तर हे बघा आता इकडे असं सेटअप आहे, आणि अजून आईस्क्रीम चालू नाही केलं, त्याच्यामध्ये आईस्क्रीम आहे बॉक्समध्ये. आणि आपला नांदूबाई पण हाय हाय यूट्यूबवर बघताय तुला सर्व. अरे मग हाय कर, ये लाईक करा. तर आता आईस्क्रीम आपल्याला आईस्क्रीम वाटायचे, बाकीचं आतमध्ये आहेत सर्व. जेवण आतमध्ये नाही, आता जेवण चालू तर झालेलं तर जेवण आतमध्ये नाही येत आहे. बघा लग्नानंतरचा हाल बघा काय झालाय. आणि इकडे काय हे काय हे काय हे काय हे क्या तवा भाजी आहे, तवा भाजी बनवली इकडे, म्हणजे गरम गरम देत आहेत सर्व. आणि इकडे पण भात वगैरे चालूच आहे आता. आणि हाल बघ काय झाला याचा हॉलचा हाल बघ. आता माझी आईस्क्रीम जी वाटत होतो ना ती वाटून झाली, म्हणजे आईस्क्रीम संपली. थोडीशी ठेवतो आपण, पार्टी असते ना, म्हणजे जे नवरा नवरी आहेत ना त्यांच्यासाठी आपण थोडीशी ठेवतो. मग आम्ही 4 आईस्क्रीम ठेवले आहेत, बाकीच्या वाटून टाकल्या सर्व. आणि अजून गर्दी आहे, अजून पब्लिक आहे, बाकी दाखवतो जाऊन. आता 2:30 वाजले आहेत आणि मी जेवायला घेतलं आहे पनीरची भाजी आणि हे आहे मटर पनीर, भात, दाल भात, आणि हे आहे बघा हे स्प्रिंग रोल मगाचे थोडा हे घेतलं आहे, आणि नल्ल्या घेतल्यात आपल्या नल्ल्या हमेशाच्या. आणि आता 2:30 वाजले आहे, सर्व पॅकअप झालं आहे, लास्ट बाहेरचं सर्व पॅकअप झालं आहे. आणि आता जेवायचं आहे, जेवून मग नंतर मग परत आपल्याला पॅकअप करायला लागेल. बाहेरचा पॅकअप नाही केला आहे आपण, आता आतमध्ये जेवणाचा पॅकअप झाला आहे, जेवतो आणि मग भेटूया. 2:30 वाजले आहेत, बघूया किती वाजतात तरी याची. तर याला बोलतात सेटिंग, म्हणजे आता इकडे नवरा नवरी इकडे बसणार, येऊन त्यांचं लग्न झालं ना आता तिकडे
मग आता ते लोक येऊन इथे बसणार आणि इकडे त्यांचे घरवाले बसणार आजूबाजूला या साईडला. आणि ही लास्टला लागते लग्न झाल्याच्या नंतर. तर ही सेटिंग लावतो आम्ही लोक आता. आणि ते लोक तिकडे आहेत ते बघा, रिसेप्शन चालू आहे त्यांचं, रिसेप्शन चालू आहे. सो आपण इकडे आता सेटिंग लावतो. तर हे बघा तुम्ही आता प्रॉपरली बघू शकता, पुरी सेटिंग लागलेली आहे, अशी असते सेटिंग. आणि इकडे नवरा बायको बसणार आहे ना, तर त्यांच्यासाठी असं बनवलं आहे, आय लव्ह यू टाईप बनवलं आहे, आय लव्ह यू असं बनवलं आहे. तिथे नवरा बायको बसतील आणि इकडे असे त्यांचे घरातले बसतील. त्यांचं अजून तिथे रिसेप्शनच चालू आहे. आणि आमचं तयार आहे आता, आम्ही लोक आता इकडनं वाढणार आणि मग आम्ही लोक मग घरी जाणार. हे एवढं लास्ट असणार, शेवटचं असणार हे बघ. हे लोकांना वाढणार आणि मग घरी जाणार आहे आमचं. हे बघा आत्ता कसा भारी दिसतंय एकदा. सॉरी मी वॉशरूममध्ये शूट करतो आहे, आय एम सो सॉरी. आणि आता आपली ऑर्डर झालेली आहे. आता वाजले 4. आपण आलेलो घरातून निघालेलो 7 वाजता आणि आत्ता वाजले 4. किती अंदाज लावा आता किती टाईम लागला ते. आणि आता बघूया आपल्याला पैसे किती भेटणार आहेत, कारण की आपल्याला टिप पण भेटली असणार. जे सेटिंग लावतो ना आपण त्याची थोडे लोक ते लोक मनाने टिप देतात. सो आपल्याला टिप पण भेटली असेल. मग आता टिप आणि आपली जी हे असते पर डेची इन्कम ते मी तुम्हाला आता सांगतो. बाहेर गेल्यावरती बघूया मला भेटली, आता भेटतील किंवा उद्या किंवा परवा भेटतील, ऑनलाईन कसे पण भेटतील ते मी सांगतो तुम्हाला. आणि आता आपण घरी जाऊया, चला. तर गाईज आम्ही लोक आले आमच्या इकडे एरियामध्ये. आणि मी तुम्हाला लोकांना इन्कम सांगतो. म्हणजे तुम्हाला पर ऑर्डरचे भेटतात 400 रुपये. आणि जर तुम्ही समजा त्यांचे थोडा सेटिंग वगैरेमध्ये जे लोक ते त्यांच्या हिशोबाने टिप देतात. सो आम्हाला आज 1000 रुपये टिप भेटते आहे. आणि आम्ही लोक 7 जण होतो. सो 1000 डिवाईड केले ना 7 जणांमध्ये तर 142 होतात काहीतरी. मग आपल्याला आज भेटले आहेत 542 रुपये आजची इन्कम आपली. म्हणजे आज जे आपण एवढा काम केलं ना 9 तास त्याची इन्कम आहे. 7 ते 4 सकाळी 7ला गेलो, आता 4:30 वाजायला आले. आता आम्ही एरियात पोचलो आहे. तर ही व्हिडिओ मी असं कॉन्टेंट पण होता आणि मला बघायचं पण होतं की कसं काय असतं. तुम्हाला पण इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल, किती मेहनत लागते, किती मेहनत करतात ते कॅटरर्सची पोरं. आय होप तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल. आवडली तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब सर्व करा. लवकरच भेटू अशीच कोणत्या तरी मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस.